त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे। सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे। हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे। पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे। मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर तीर्थ आहे। श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्ती महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे। पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले। या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाते। त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत। त्र्यंबकेश्वर शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे। आणखी या मंदिराची विशेषता अशी की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते,
जी स्थानिक माहितीनुसार 350 वर्षापासून चालू आहे, जी 12 ज्योतिर्लिंगापैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते. निसर्गाने आणि धार्मिकतेने नटलेल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरला आपण नक्कीच भेट द्या. पुन्हा भेटूया प्राईड ऑफ महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागात एका नवीन ठिकाणी.